सोलापूर शहरालगत असलेल्या बोरामणी परिसरात नात्याला काळिमा फासणारी घटना घडली होती। 2.5 एकराच्या जमिनीच्या हव्यासापोटी आरोपी पप्पू म्हणजे चुलत्यानेच 16 वर्षाचा शिवराज आणि त्यांच्या आईला आणि बहिणीला संपवलं होतं। सगळे साखर झोपेत असताना मध्यरात्रीच्या सुमारास हा हल्ला झाला होता। या प्रकरणात आता पोलिसांनी दोषारोप पत्र दाखल केलं असून या प्रकरणात आता आणखी धक्कादायक माहिती समोर आली। 16 वर्षाच्या शिवराजवर तलवारीने तब्बल 49 वार करण्यात आले होते। शिवराजची आई मयत गायत्री मस्के यांच्या पतीचं काही वर्षापूर्वीच निधन झालं होतं। त्यामुळे चुलत्याचा त्यांच्या जमिनीवर डोळा होता। मध्यरात्रीच्या शांततेत आरोपी पप्पू हातात तलवार घेऊन गच्चीवर पोहोचला। संतापाच्या भरात पप्पूनं वहिनी गायत्री यांच्यावर तलवारीनं सपासप वार करण्यास सुरुवात केली। यात गायत्री सुधाकर मस्के, मुलगी प्रिया मस्के आणि मुलगा शिवराज मस्के यांचा मृत्यू झाला होता। आपल्या आईवर होणारा प्राणघातक हल्ला पाहून शिवराजने तिला वाचवण्यासाठी मध्यस्थी केली। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लेडीज जेंट्सचे चप्पल, शूज, सॅन्डलसाठी पंढरपुरातील एकमेव सुप्रसिद्ध भव्य शोरूम SR फुटवेअर। ओरिजिनल ब्रँड्सचा विविध व्हरायटीच्या हजारो स्टॉक ICC बँकच्या शेजारी नवी पेठ, पंढरपूर। प्रोप्रायटर शहाजी बापूराव 83 29 45 45 84। मात्र रक्ताने माखलेल्या आरोपीनं दयामाया न दाखवता दोन्ही मुलावरही तलवारीनं सपासप वार केले। आईवर हल्ला होत असताना शिवराज मध्ये आला आणि त्याच्यावर देखील तलवारीने वार करण्यात आले। यानंतर शिवराजवर आरोपी काका पप्पूनं वार केले, त्यात तो गंभीर जखमी झाला। पण काका बहिणीकडे जात असल्याचं दिसताच तो तातडीनं बहिणीला वाचवायला निघाला। बहिणीचं रक्षण करण्यासाठी तो उठला आणि काकासोबत 2 हात करण्याचे प्रयत्नही त्यानं केले। तिथंही त्याच्या अंगावर वार झाले आणि बहिणीसह शिवराजनं देखील प्राण सोडला। दरम्यान चुलत्याने शिवराजवर 1-2 नाही तर सपासप 49 वार केल्याचं पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आले। तर शिवराजच्या आईवर त्यानं 16 वेळा तलवारीनं वार केले होते। याशिवाय शिवराजच्या बहिणीवर सुद्धा त्याने 6 वेळा वार केले आणि तिला देखील संपवलं होतं। पोलिसांनी या प्रकरणी 280 पानांचं दोषारोपपत्र दाखल केलं असून 30 साक्षीदारांची नावं निश्चित केली आहेत।